या ठिकाणी अप्लाय करायचं सर्वात महत्त्वाचं बेनिफिट म्हणजे तुम्हाला फीज फक्त 100 रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि जर तुम्ही SC कॅन्डिडेट आहात, ST कॅन्डिडेट आहात, PWD कॅन्डिडेट आहात, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात किंवा या ठिकाणी फिमेल कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला 0 रुपीज फीज असणार आहे, कुठलीही फीज नाही. OBC ओपन कॅन्डिडेटसाठी फक्त 100 रुपये फीज असणार आहे. ऑनलाईन अप्लाय तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. एक गव्हर्नमेंट सरकारी नोकरी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त 10वी पासवरती तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. 10वी पाससाठी ही उत्तम संधी तुमच्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. ही जी भरती केली जाते याच्यामध्ये हवालदारची पोस्ट आहे आणि दुसरी पोस्ट आहे ती म्हणजे MTS मल्टीटास्किंग स्टाफ. ह्या सर्वच्या सर्व दोन्ही पोस्ट ग्रुप G च्या आहेत, म्हणजेच गट क च्या पोस्ट आहेत. 10वी पासवरती तुम्हाला भेटत आहेत आणि हा जॉब जो असणार आहे तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा असणार आहे. भारत सरकारच्या विविध डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला हा जॉब भेटतोय. आता बघा, हवालदार या पदासाठी 1075 जागांची भरती निघालेली आहे आणि MTS पदांसाठी देखील 1000 किंवा 2000, 5000, 10000 याच्यापेक्षाही जास्त जागा असू शकतात. त्यांनी आता या संदर्भात वॅकेन्सी तर दिलेली नाही. त्यांनी म्हटलंय वॅकेन्सीज बीइंग कलेक्टेड, म्हणजे वॅकेन्सीज काउंट करण्याचं काम चालू आहे प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं. त्याच्या वॅकेन्सी जाहीर झाल्या की तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती माहिती दिली जाईल. परंतु यासाठी सध्या तुम्ही अप्लाय करू शकतात. ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. फक्त 10वी पासवरती या ठिकाणी अप्लाय करता येईल. सध्या त्यांनी म्हटलंय की ह्या टेंटेटिव्ह वॅकेन्सीज या ठिकाणी असणार आहेत. 1075 वॅकेन्सीज हवालदार पोस्टसाठी असणार आहेत. आता तुम्ही म्हणाल हवालदार पोस्ट म्हणजे या ठिकाणी पोलीस प्रमाणे पोस्ट आहे, परंतु यासाठी रनिंग वगैरे असणार आहे का, तर नाही. याची सिलेक्शन प्रोसेस देखील आपण पूर्णपणे पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. त्यासोबत बघा, ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध केलेले स्टाफ सिलेक्शन कमिशनने SSC ने. मात्र या ठिकाणी जॉब तुम्हाला कुठं भेटणार आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे वेगवेगळे जे या ठिकाणी डिपार्टमेंट आहेत, जसं की मल्टीटास्किंग स्टाफसाठी या ठिकाणी बघा लेवल 7वा कमिशन आहे, म्हणजे पे लेवल 7 आहे. त्यासोबत इतर भत्ते वगैरे देखील तुम्हाला सर्व असतात. ही जी तुमची पोस्टिंग असणार आहे, वेगवेगळे या ठिकाणी जे मिनिस्ट्रीज आहेत, त्यासोबत डिपार्टमेंट आहेत, ऑफिसेस आहेत, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, स्टॅट्युटरी बॉडीज आहेत. त्यामध्ये या ठिकाणी डिफरंट स्टेटमध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये तुमचं पोस्टिंग असणार आहे किंवा या ठिकाणी पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही पोस्टिंग असेल तिथे तुमचा जॉब असणार आहे. आणि हवालदार पोस्टसाठी देखील सेम पे लेवल असणार आहे. सर्व भत्ते वगैरे असणार आहेत. हवालदार या पदासाठी तुमचं पोस्टिंग सेंट्रल बोर्ड ऑफ इंडिया डायरेक्ट टॅक्सेस आणि कस्टम्स CBIC मध्ये असणार आहे. सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स CBN मध्ये असणार आहे. त्यासोबत रेव्हेन्यू डिपार्टमेंट जे आहे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अंतर्गत ह्या 3 ते 4 डिपार्टमेंटमध्ये तुमच्या हवालदार पदाची पोस्टिंग असणार आहे. तर 2025 साठीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यासाठी महत्त्वाच्या तारखा जर आपण बघितल्या तर ॲप्लिकेशन ऑलरेडी सुरू झालेले आहे. 26 तारखेपासून 24 जुलै 2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहेत. त्यासोबत पहा, याची एक्झाम डेट देखील त्यांनी टेंटेटिव्ह दिलेली आहे. 20 सप्टेंबर 24 ऑक्टोबर 2025च्या दरम्यान तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. परीक्षा कशी होणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, किती पेपर होणार आहेत, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे जे एज लिमिट पहा, एज लिमिटमध्ये काही पदांसाठी या ठिकाणी MTSच्या 18 ते 25 वर्ष असणार आहे, काही डिपार्टमेंटसाठी या ठिकाणी, आणि 18 ते 27 वर्ष हवालदार पदासाठी. MTSसाठी वेगवेगळी जी डिपार्टमेंट आहेत त्या प्रत्येक डिपार्टमेंटनुसार या ठिकाणी 2 एज लिमिट त्यांनी दिलेत, 18 ते 25 आणि 18 ते 27 वर्ष. याच्यामध्ये तुम्हाला SC ST साठी 5 वर्ष सूट आहे, OBC साठी अजून 3 वर्ष सूट आहे, PWD मध्ये 10 ते 15 वर्षापर्यंत सूट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटेल कॅटेगरी वाईज. आता पहा तुमची परीक्षा कशी होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असला तरी देखील तुम्हाला मराठीमधून ही परीक्षा देता येणार आहे. विविध 13 रिजनल लँग्वेजमधून तुमचा पेपर असणार आहे. तुम्हाला फॉर्म भरताना मराठी लँग्वेज सिलेक्ट करायचे पेपरसाठी. मराठीमधून देखील तुम्ही ही परीक्षा आता देऊ शकता. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असला तरी हिंदी इंग्लिश सोबतच मराठी भाषा देखील तुम्हाला इथं असणार आहे. तर ही तुम्हाला सिलेक्ट करावी लागणार आहे. आता पहा मग याची परीक्षा कशी होईल, सिलेक्शन प्रोसेस कशी असेल. याच्यामध्ये फक्त एकच परीक्षा होणार आहे तुमची. दोन्ही पदांसाठी एकच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची असणार आहे, ज्यामध्ये 2 सेशन्स असतील. एक सेशन संपला की दुसरा सेशन लगेच त्याच वेळेस तुमचा चालू होणार आहे. म्हणजे एकाच दिवशी पूर्ण एकच पेपर तुमचा हा असणार आहे. सेशन 2 असतील. सेशन 1 मध्ये तुम्हाला न्यूमेरिकल आणि मॅथमॅटिकल ॲबिलिटी असेल.
असेल, ज्यामध्ये 20 प्रश्न 60 मार्कासाठी असतील. रिझनिंग ॲबिलिटी आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग दुसरा या ठिकाणी सब्जेक्ट असेल, 20 प्रश्न 60 मार्क. 45 मिनिटाचा सेशन 1 असेल. सेशन 2 देखील 45 मिनिटाचा तुम्हाला असेल, ज्यामध्ये जनरल अवेअरनेस, इंग्लिश लँग्वेज असेल. 25 प्रश्न 75 मार्क. अशा पद्धतीने या ठिकाणी हा सेशन 2 होईल. तर 2 सेशनमध्ये पहिला सेशन जो तुमचा असणार आहे त्यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार नाही, मात्र दुसऱ्या सेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क प्रत्येक चुकीच्या प्रश्नाच्या उत्तरास तुमचा कट केला जाईल. दुसऱ्या सेशनमध्ये मात्र तुमची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, हे लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. मराठीमधूनच तुम्हाला या ठिकाणी पेपर असेल. मराठी लँग्वेज तुम्ही सिलेक्ट केल्यास पहिल्या सेशनमध्ये मात्र तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही. डिटेलमध्ये PDF फाईल पाहण्यासाठी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तोही जॉईन करून ठेवा. तिथं तुम्हाला संपूर्ण अपडेट भेटत राहील. त्याचसोबत याच्यामध्ये डिटेल सिलेबस या PDF फाईलमध्ये दिलेला आहे, जसं की इंग्लिशमध्ये काय विचारलं जाईल, जनरल अवेअरनेसमध्ये काय विचारलं जाईल, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या PDF फाईलमध्ये आहे. डिटेल सिलेबस त्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. आता बघा, मग तुम्ही जर हवालदार पदासाठी अप्लाय केलं तर यासाठी तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे PET मध्ये फक्त आणि फक्त वॉकिंग होणार आहे, रनिंग या ठिकाणी असणार नाही. तुम्हाला 1600 मीटर 15 मिनिटांमध्ये वॉकिंग करायचे मेल कॅन्डिडेटसाठी आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 1 किलोमीटर असणार आहे 20 मिनिटांमध्ये. तर ही वॉकिंग टेस्ट तुमची होईल. ती झाल्यानंतर तुमच्या या ठिकाणी फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PST मोजमाप होईल, ज्यामध्ये तुमची मेल कॅन्डिडेटला हाईट 157.5 सेंटीमीटर त्यांनी मागितलेले, रिलॅक्सेबल असणार आहे 5 सेंटीमीटर अजून या ठिकाणी ह्या ज्या कॅटेगरीज दिलेल्या आहेत त्यानुसार. त्याचसोबत बघा, फिमेल कॅन्डिडेटसाठी हाईट 152 सेंटीमीटर त्यांनी मागितलेली, वेट या ठिकाणी मागितलेलं आहे, ते देखील तुम्ही पाहू शकतात. तर अशा पद्धतीने हवालदार पदासाठी तुमची फिजिकल होणार आहे, सोपी फिजिकल असणार आहे. हे देखील या पदासाठी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. MTS साठी तर फक्त तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, बाकी काहीही होणार नाही. तर अशा पद्धतीची महत्त्वाची अशी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.